तेजोमय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसामीनकर यांच्या वतीने गेल्या 4-5 वर्षांपासून प्रतिवर्षी झाडे लावा, झाडे जगवा व निसर्ग वाचवा यासाठी शहरात व गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष जतन करण्याचे काम करत असतात। सध्या मोठ्या प्रमाणात जंगलात वनवे लागत असून त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर झाडे लावून हातभार लावण्याच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षी सुद्धा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून श्रीकृष्णनगर सटाणा परिसरात व शासकीय मुलींच्या वसतिगृहात तुळस, आवळा यांसारख्या औषधी, आयुर्वेदिक व जंगली झाडांचे 300 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आल्याने सर्वत्र तेजोमय फाउंडेशनच्या अध्यक्षांचे व सर्व टीमचे कौतुक करण्यात येत आहे। वृक्षारोपण प्रसंगी परिसरातील महिला पुरुषांनी तसेच विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। सदर प्रसंगी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नातून वृक्षारोपण करणे या उद्देशाने अधिकाधिक वृक्ष लागवडीच्या हेतूने तेजोमय फाउंडेशन काम करत आहे व याही पुढे करत राहणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसामीनकर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक सुनीता वाघ शेवाळे, गृहपाल सुवर्णा पगार, वामन खैरनार, विलास दंडकवळ, प्राध्यापक राजेंद्र आहेर, अरुण मराठे, प्राध्यापक जे एम शेवाळे, लक्ष्मण बागुल, नरेंद्र खैरनार, MT बोरसे, शांताबाई बच्चाव आदींसह विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।